निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात 15 मार्चला बैठक तर 16 आणि 17 मार्चला शनिवार रविवार असल्यामुळे 18 मार्च किंवा त्यानंतरच लोकसभा निवडणुकांच्या घोषणांची शक्यता। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, राज्यांचे निवडणूक निरीक्षक उपस्थित राहतील। निवडणूक रोख्यांद्वारे राजकीय पक्षांना किती पैसा मिळाला याचा तपशील सादर करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढीची एसबीआयची मागणी, आज कोर्टात सुनावणी। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकीमध्ये रेस्कोर्सवरच्या थीम पार्कला मान्यता मिळण्याची शक्यता। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या महाराष्ट्रातल्या टप्प्याची नंदुरबारमधून सुरुवात, राज्यातले अनेक काँग्रेस नेते नंदुरबारमध्ये हजर असतील। मुंबई नवी मुंबईतनं बदलापूरला जाण्यासाठी नवा वाहतूक नियंत्रित मार्ग उभारण्याच्या हालचाली, ठाणे शहर वगळून थेट डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये जाण्यासाठी महामार्ग उभारण्याबाबत चाचपणी। उद्या विविध रेल्वे प्रकल्पांचं आणि योजनांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, सर्व योजनांचा एकूण खर्च 85,000 कोटी रुपये। उद्या पंतप्रधान मोदी गुजरात आणि राजस्थान दौऱ्यावर, या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी पोखरण इथल्या भारत शक्ती सरावाचं निरीक्षण करतील। मुंबईतील कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह या पहिल्या मार्गिकेचं आज उद्घाटन, मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन पार पडेल। कोस्टल रोडच्या उद्घाटनासाठी स्थानिक आमदार आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि खासदार अरविंद सावंत या महाविकास आघाडीतल्या नेत्यांनाही निमंत्रण, हे तीनही नेते हजर राहणार का याकडे लक्ष। कोस्टल रोडचं उद्घाटन होत असल्यामुळे मुंबईकरांची प्रतीक्षा संपली, सुनील शिंदेंचं विधान, तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी चाचपणी सुरू, पालघरमधल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याची शिंदेंची माहिती। मुंबईमधल्या रस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचं काम सध्या शिंदे सरकार आणि मुंबई मनपाच्या वतीनं सुरू, आमदार दिलीप लांडेंची माहिती। मुख्य प्रवाहात यावं असं अनेकांना वाटतं, त्यामुळे आगामी काळात कोण कोण भाजपमध्ये येतं हे कळेलच, गिरीश महाजनांचा दावा। मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघांच्या जागावाटपाविषयी महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात, मात्र अंतिम निर्णय नाही, वर्ष गायकवाड यांची माहिती। बैठकीत उमेदवारांच्या नावांविषयी चर्चा, आता केंद्रीय निवडणूक समिती निर्णय घेणार आहे आणि उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, वडेट्टीवारांची माहिती। शांतिगिरी महाराजांनी वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचे बॅनरवरती सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार असा उल्लेख। बारामतीमध्ये कोष्टी समाज स्नेह मेळाव्याचं आयोजन, बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांची कार्यक्रमाला हजेरी, यावेळी मोदींनी सुरू केलेल्या विश्वकर्मा योजनेचं सुनेत्रा पवारांकडनं कौतुक। 8 मार्चला बारामती अॅग्रोला मिळालेली प्रेस नोट चुकीची, अशीच प्रेस नोट जरंडेश्वरलाही लावण्यात आलेली होती, ही प्रेस नोट कॉपी पेस्ट करण्यात आली आहे, रोहित पवारांचा आरोप। ईडीची नोटीस आल्यावरती भूमिका बदलली, आज दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतोय, रोहित पवार यांचा अजित पवारांवरती हल्लाबोल। दिवेआगर येथे विस्तारित सुपारी संशोधन केंद्राचं कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन, खासदार सुनील तटकरे, अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरेंची उपस्थिती। बीडच्या जाटवड इथे उभारलेल्या गोपीनाथ गडाचं भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या हस्ते अनावरण। कल्याण पूर्वेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं अनावरण। पुण्यामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त ब्राह्मण महासंघाकडनं कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। नाशिकच्या गुरुदक्षिणा सभागृहात गोदावरी गौरव पुरस्कार सोहळा संपन्न, लोकसेवेसाठी मुस्लिम साहित्यिक डॉक्टर शमसुद्दीन तांबोळींना, तर चित्रपटासाठी आशुतोष गोवारीकर आणि क्रीडा क्षेत्रासाठी सुनंदन लेलेंना पुरस्कार। पुण्यामध्ये आरोग्य साथी पुस्तकाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते प्रकाशन, कार्यकर्त्यांकडून चांदीची गदा भेट देत अजित पवारांचा सत्कार। कोल्हापूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या हस्ते लोकार्पण। करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची गुरुवारपासून सलग 2 दिवस पुरातत्व खात्याकडनं पाहणी, मूर्तीचं तातडीनं संवर्धन करावं या मागणीसंदर्भात याचिकेनंतर पाहणी करून अहवाल सादर होणार। बीडमध्ये महाशिवरात्रीनंतर निघणाऱ्या प्रभू वैद्यनाथाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। रायगडमधल्या श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला सुरुवात, उत्सवाला महाराजांची बहीण जाकमाता देवीला वीरेश्वर मंदिरातनं घेऊन येण्याची प्रथा। भंडाऱ्याच्या अंभोऱ्यातील पंचनदीच्या संगमावरती काशीच्या पंडितांकडनं महाआरती। लातूरमध्ये उभारलेल्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचं उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती। कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेचं काम अंतिम टप्प्यात, हे काम पूर्ण झाल्यावर हक्काच्या 7 पैकी जवळपास
2.24 टीएमसी पाणी मिळणार आहे। परभणीमध्ये कृषीभूषण कांतराव देशमुखांच्या कांतायान या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातल्या कळंब इथे आमदार दत्तात्रय भरणेंची हत्तीवरनं मिरवणूक। गावात 102 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी आलेले असताना गावकऱ्यांकडून जंगी स्वागत। आमदार रवींद्र वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। रवींद्र वायकर आणि माझ्यातला संभ्रम दूर झालाय। वायकरांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा। एक खडा तिकडे गेला म्हणून काहीच फरक पडत नाही। सध्या गद्दार विरुद्ध निष्ठावान अशी लढाई सुरू। वायकरांच्या शिंदे गटातल्या प्रवेशावरनं उद्धव ठाकरेंची टीका। वायकर मनापासून शिवसेनेत जात नाहीये, त्यांना खूप त्रास दिला गेला। शासकीय यंत्रणांचा त्यांच्यावरती दबाव होता, वडेट्टीवारांचा आरोप। रवींद्र वायकरांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गट आक्रमक। जोगेश्वरीतल्या मेघवाडी शाखेच्या बॅनरवरच्या वायकरांच्या फोटोला काळं फासलं। 2 वेळेला महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार। काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील यांनी घेतली होती उद्धव ठाकरेंची भेट। सांगली लोकसभेच्या जागेसाठी चंद्रहार यांचं नाव चर्चेत। पक्ष फोडणं म्हणजे हिंदुत्व नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा। गद्दारांचं नशीब की आज शिवसेना प्रमुख नाहीत, नाहीतर त्यांनी विल्हेवाट लावली असती, ठाकरेंचा हल्लाबोल। संवादाची वेळ होती तेव्हा संवाद साधला नाही, आता मात्र जनसंवाद यात्रा काढतायत। शासन आपल्या दारी कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका। तळागाळातल्या लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हा पंतप्रधान मोदींचा हेतू। टीका करणाऱ्यांनी आपण काय बोलतोय याचं भान ठेवावं, महाजनांचा टोला। आगामी निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचा धुव्वा उडणार। गिरीश महाजन यांची ठाकरेंवर टीका। ठाकरे गटात कुणीही राहण्यास तयार नाही, महाजनांचं विधान। उद्धव ठाकरेंचे टोमणे बॉम्ब अस्त्र आता बोथट झालेले। मंत्री दीपक केसरकरांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंना त्यांच्या भाषेतच उत्तर देऊ, मंत्री तानाजी सावंत यांचा इशारा। उद्धव ठाकरेंनी परंडा मतदारसंघात सभा घेऊन आपल्यावरती बिनबुडाचे आरोप केलेत, सावंत यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही तर मूर्ख मंत्री, तानाजी सावंत यांची टीका। तुम्ही कुठेही जा, तुम्ही भाजपसोबत गेलात तर भास्कर जाधव तुमच्या सोबत नसेल। शिवसेना फुटीनंतर आमदार भास्कर जाधवांची उद्धव ठाकरेंसमोर स्पष्ट भूमिका। सीबीआय, ईडी आणि एसीबीला घाबरत नाही, आमदार भास्कर जाधव यांचं वक्तव्य। तर रातोरात बॅग भरून जायला मी तुमच्यासारखा आहे का, जाधव यांचा आमदार योगेश कदम यांना टोला। आपल्या 40 वर्षांच्या राजकारणात कधीच कुणाच्या लेकी बाळी सुनांबाबत आपण अश्लाघ्य भाषेत बोललो नाही, आमदार भास्कर जाधवांचं वक्तव्य। भास्कर जाधवांनी सभेत शब्द जपून वापरल्याचा आनंद, निलेश राणेंचा टोला। तर पोलिसांचा आक्षेप वाटतो तर पोलीस सुरक्षाही परत करावी, राणेंची टीका। भास्कर जाधव आता उद्धव ठाकरेंनाही धमकी देऊ लागलेत। उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर भास्कर जाधवांचं काय होणार, रामदास कदमांचा सवाल। देवेंद्र फडणवीस आपल्याला संपवणार हे त्यांना देव मानणाऱ्या एका व्यक्तीनं आपल्याला सांगितलं, मनोज जरांगेंचा दावा। आगामी लोकसभा निवडणूक नेत्यांची आणि पक्षांची नाही तर मतदारांची असेल, प्रकाश आंबेडकरांचं विधान। सत्तेत राहू पाहणाऱ्यांना विचारांची जुनी चौकट बदलून नवी चौकट आणायची आहे, संविधान बदलावरनं आंबेडकरांची टीका। आपण निवडणूक लढवणार, जागावाटपाच्या निर्णयानंतर आपण आपली भूमिका सांगू, संजय निरुपम यांचं वक्तव्य। कुठल्याही पक्षात जाण्याचा किंवा पक्षांतर करण्याचा आपला प्लॅन नाही, आपण केवळ आपल्या नेत्यांकडून आपला हक्क मागतोय, संजय निरुपम यांचं विधान। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळरावांसोबत आपलं मनोमिलन झालेलं नाही, आमदार दिलीप मोहितेंची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।